अरे भाऊ बहिणी नमस्कार. तर भाऊ बहिणीनं कामाला सकाळी गेलो मी व्हिडिओ बघितला असाल. भाऊ बहिणीनं आता काय झालंय म्हणजे काम चांगलं आहे बरं का. पण त्यातलं आपल्याला काय जमत नाही एवढं. तर राजूभाऊ म्हणला का म्हणलं तसलं काम करण्यापेक्षा तसलं काय काम शिमिटाचं काम करण्यापेक्षा उलटं बरं काम आहे. म्हणजे ते चांगलं काम आहे बरं का भाऊ बहिणीनं. पण काय होतंय ते म्हणजे जमाना एवढं काम म्हणजे आम्हाला ते आपण कसं ते ड्रायव्हिंग कसं म्हणजे बांधते ती एवढं त्यातलं का जमाना भाऊ बहिणीनं. पण दमाने बघून त्यांचं बघून जमत काय नाही. ते म्हणजे भावानं आपल्याला म्हणजे मला तसलं काम जमतं शिमिटाचं. आणि कसं आता काम बी एवढं नाही बरं का चालू. तर मालक म्हणला होता बघू काम घेतो पुढं. आता आज अजून नाही भाऊ बहिणींनो अजून काय काम नाही आलेलं तसलं म्हणजे मिस्त्री काम गवडी काम. पण बघू आता भाऊ बहिणीनं कधी काम आलं का नाही बघू आता. वरती काम बरं भाऊ बहिणीनं काम परवडतंय कुठलं ते टेजिंग वाढाय टेजिंग बांधाय त्याच्या हातात फक्त काय करायचं ते आपलं ते करते ते बांधते ते. तर आपण त्यांच्या हाताखाली द्यायचं सराचं म्हणजे कळकं आहेत ना कळकं हे आता नेऊन द्यायचे भाऊ बहिणींना कळकं हे. तर अजून 19 राहिलेत आहे. तर बघू भाऊ बहिण आता उडच्याला तर आज एवढं नव्हते कोण आले बरं का. म्हणजे कामगार काल तर बरं का त्यात काल का काय आणि आज नव्हते आली. म्हणजे त्यांना वाटलं पाऊस यायला येईल म्हणून त्याच्यामुळं आज काय आलंच नाही ते कामाला भाऊ बहिणीनं. तर बघू आता उडीच्याला कामाला येतेलीच. आता काम काही दिवस काम जाते काय माहिती ते बी. परिचय त्यातनं भाऊ बहिणीनं भावना घेतलं कोणाचं खत टाकायचं आहे त्याला जायचं कामाला भाऊ बहिणीनं. कुठलं काम असू द्या तर तसले काम करायचे भाऊ बहिणीनं. असलं याचं कामात काय नाही परवडत गदाड्या कामात. ते आज सिमेंट कालव माल दे माल हे कर ते कर काय होतं भाऊ बहिणीनं ते कामाला का नाही ते म्हणजे पगार बे ते पैसे 700 रुपये. पण काय होतं भाऊ बहिणीनं त्याच्यात अख्खा दिवस जातो. आपलं काम बरं आहे यांच्या बरं भाऊ बरं ते. भाऊ आता ते म्हणला लगेच तुझ्याकडे डोक्यात नाही बसणार काम. पण आमच्याकडे बघून मला शिकायचं काम कसं म्हणजे कसं ते बांधायचं कसं काय करायचं. तर भाऊ बघितलं त्याचा प्रयत्न केला बरं काम म्हणजे बांधायचा. त्याची गाठण आहे का ना भाऊ बहिणी गाठण त्याची ते गाठण काय म्हणजे अवघड जाते लय. आता भाऊनं तसलं काम कधी केलंच नाही. फक्त गोटे येतं बरं का बांधाय मला. गोटे म्हणजे ते त्या एवढा हात चालत नाही माझा. ते कसं काम आहे भाऊ बहिणीनं त्याला त्याला चलाक पाहिजे चलाकी माणूस म्हणजे पटापटा झाड सवय ना भाऊ बहिणीनं. काप घेतल्या मग काप बांधायचं काप. हो काय नाही बांधकाम बांधायला त्यांना बी आलं घरकुल ते भाऊ त्यांना ते बांधते ते घरकुल. बसले भावा बहिणीनं सावली खाली आंब्याच्या.
भावा बहिणीनं काय झालं आता बघू. भावा बहिणी आता बघू आता उडीच्याला म्हणजे आज का नव्हतं गडी आलं काम बरं का ते. आता उडीच्याला समजा लोंबाळा येईल आता कामाला. मग नेहमी टेजिंग वाढायला लावतेली आणि नेहमी लावतेली बांधायला. आता भाऊ समजा गुतलं ना बांधायला समजा गुतली का नाही मग टेजिंग ओढायला कोण नाही ना तिथं. ते आता म्हणलं ते उडीच्याला ते नेहमी लावायचे बांधायला नेहमी लावायचे टेजिंग वाढायला. कम चांगलं भावा बहिणीनं असलं काय काम करायचं गदाडे काम. आणि शिमीट काल शिमीट टाकमाल असल्या भावाचं ऊन आता ऊनच ते लागलं यायला पाऊस पण. पाऊस लागला पडाय उन्हात काय कराय होय तेव्हा. मग आता भावा बहिणीनं अजून कपडे दोघांचं अंगावर आहे भावा बहिणी कपडे सकट नाही बदलले अजून. काय म्हणजे कपडे अंगावर आहे ते पण. तेच पॅन्ट आहे ते सजर आहे भाऊन रात्री तुम्हाला सांगतो. माका नका म्हणलं जा बरं का रात्री म्हणजे आबाळाला आलं पाऊसला येईल म्हणली. भावानं त्यातनं नाही एवढा पाऊस लागला बरं का. पण आपल्या एका नाही भवाननगर त्यातनं एवढा पाऊस म्हणता लागला म्हणसाल का नाही. आता भाऊ मला काय समजत नव्हतं गाडी चालवू का काय करू. आणि कुठं भावानं गाडी दमादमाने घेतली का नाही. दमादमाने गाडी घेतलं मग लय पाऊस लागायचा. आणि त्यांना गाड्या भावा बहिणीनं व्हावीनी तर तोंडावर पाऊस लागायचा. आता म्हणलं कसं करायचं तर म्हणलं बरं चला म्हणलं निम तरी आवले म्हणलं आपण. भाऊन कदा येतात तिकडे गेलतो आजनला भेटलो. आजीकडे गेलतो ग्रुपला पिपळीला. तिथनं मग ते म्हणलं होतं थांब माझ्या येतं थांब आबळाला बी आलंय आबळाही आणि लांब तुला जायचंय म्हणली ती बी. आता भावा बनलं तर म्हणलं आता जाऊ दे म्हणलं. आता वाटलं एवढा आबळा आलाय म्हणलं एवढा नाही पाऊस यायचा. पण भाऊ बनून त्यातनं वर आज निघलो का नाही भवाननगर म्हणजे तिथं आलो भवाननगरमध्ये. तिथं इतकं पाऊस मानताय का नाही भावा बहिणीनं लय पाऊस यायचा. आता म्हणलं काय खरं नाही बाबानं. आता एवढा पाऊस येतोय म्हणलं काय म्हणलं खरंच नाही. आता म्हणलं भिजतोय पावसात. भाऊ बनून अंगाचं पाणी म्हणजे समजा गाडी भिजली होती आणि कपडे भिजले होते भावा बहिणीनं. आणि पिशवी होते ना कपडे भावा बहिणी ते बी कपडे भिजली होती पावसाने. आता म्हणलं आता वाचल्या कुठे कपडे म्हणलं टाकायचे वाळायला. आणि कधी म्हणले कपडे वाळायचे ह्याच्यात पावसात असल्या. हां बाबानं ऊन पण येतं बरं का. उन्हामध्ये येतोय पाऊस भावा बहिणीनं. ऊन पण पडतंय पाऊस पण येतोय. तर कसं मग म्हणलं काय करायचं आड तर. बाबानं कामाला गेलो मालक आला माझ्याकडे लागला माझ्याकडे येऊन तू उभं राहायला माझ्यापाशी. आता ते म्हणलं आता यांचं बघून म्हणलं दमादमाने आपलं शिकायचं गाठ मारायला. आता गाठ आपलं म्हणजे मला त्याचा उभा आणि गाठ एवढं नव्हतं आपल्या डोक्यात बसत लवकर. त्याच्या डाळिंबीचे कसे बाबा त्याची गाठ बांधायची ती. मग काय झालं भावा बहिणीनं मग ते काय झालं मग मालक म्हणला भावाला म्हणला राजाभाऊ ह्याला म्हणला तिकडं लावा ह्याला एवढं जमणार नाही. ह्याला ते टाकायला कुकर टाकायला कळकं. मग का तर त्यांना बोलतं भाऊ बहिणीनं. त्यातनं मग ते दोघांनी कोळ धरली भाऊन म्हणजे ते वस्तू म्हणजे त्या इथं त्यांचे मित्र नाना म्हणून त्या दोघांनी कोळ घेतली बांधायला. भाऊ त्यांनी वळ्या आम्ही म्हणजे सावळे तर टेजिंग केलं टेजिंग सावळ्या वाढल्या होत्या. त्यातलं त्यांनी बांधल्या बघा 2 वळ्या आणि अजून म्हणजे 2 का 3 वळ्या त्यांनी वाढल्या त्या 2 का 3.
आणि चिनक 4 वाळ तसं ठेवलं तर या बघू आता कसं वडचीला गडी आल्या वडते किती भारी वाटतंय सावलीला